हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत 30 डिसेंबरचा शिवाचा एपिसोड. सगळे हॉलमध्ये बसलेले असतात. तेव्हा संपदा म्हणते, भाऊ, आपण सगळ्यांनी एकत्र मिळून कधी मजा केलेली आहे. त्यावर सीताई बोलते, असं काय बोलतेस संपदा. त्यावर संपदा बोलते, काकू, कारण ना मला घरात खूप बोर होतं आहे. काहीच करायला नसतं आणि वातावरण किती सॅड सॅड व्हायला लागलं आहे आजकाल. त्यावर सीता बोलते, असं काही नाही हं. एखादी घटना घडली की काही दिवस जातात, पण त्याच्यानंतर होतात गोष्टी सगळ्या सुरळीत. त्यावर कीर्ती बोलते, हो पण त्याने खरं लपत नाही ना आई. त्यावर भाऊ बोलतात, हो, पण आपण जर तोच विचार करत राहिलो तर तेच होत राहील ना. त्यापेक्षा चांगलं होईल अशी आशा करूया. त्यावर सीता बोलते, हो ना, चांगलंच होणार आहे. त्यावर भाऊ बोलतात, पण माझ्या लेकी आणि तुझ्या लेकी चांगल्याचा अर्थ वेगवेगळा असू शकतो. त्यावर सीता बोलते, असू शकतो, पण काहीही झालं तरी आपल्याच मुलाचं चांगलं होणार आहे ना. तेवढ्यात बाहेर पाण्या घेऊन उभी राहते आणि बोलते की भाऊ, आत येऊ आम्ही. तेवढ्यात कीर्ती बोलते, हे कशाला आलेत इथे. तुमची शिवा आता इथे राहत नाही, तिचा पत्ता बदला आहे कायमचा, लक्षात नाही का तुमच्या. त्यावर भाऊ बोलतात, कीर्ती, शिवानीच पाठवलं असेल, काहीतरी काम असेल. त्यावर अप्पर बोलतो की भाऊ, जरा माफ करा आम्हाला, आम्ही न सांगताच आलो आहे. त्यावर भाऊ बोलतात की अरे माफी कसली, शिवा या घरची अजूनही सून आहे. त्यावर बॅटरी बोलतं, हो पण ती आता ह्या घरात नाही आहे ना. तेच आम्हाला सांगायचं होतं की शिवा आणि आसूला नका ना वेगळं करू. त्यावर सायलेन्सर बोलतो, प्लीज. स्टेपनी बोलतो, आम्ही हवे ते प्रयत्न करू, पण त्यांना नका ना वेगळं करू. त्यावर सगळे बोलतात की आम्ही आणतो ना त्यांना एकत्र, आणि ते एकत्र शोभतात. त्यावर कीर्ती बोलते, आम्ही त्यांना वेगळं केलेलं नाही आहे, ते त्यांच्या मर्जीने वेगळे बोलत आहेत. त्यावर सीताई बोलते, कीर्ती. त्यावर कीर्ती बोलते, आई अगं त्यांना सांग ना, ते कशाला आपल्याला त्यांच्या आयुष्यातल्या गोष्टींबद्दलचा ब्लेम लावत आहेत, का विलन बनवत आहेत. तेवढ्यात सायलेन्सर बोलतो की हो, कारण तुम्ही त्यांचा डिवोर्स करतायत ना. त्यावर कीर्ती सायलेन्सरवर चिडते. तेवढ्यात रॉकी बोलतो की ताई ताई सॉरी, रागाच्या भरात बोलून गेला तो. मग रॉकी भाऊंना बोलतो, भाऊ, एक नक्की, आशू आणि शिवामध्ये जो गैरसमज झाला आहे ना, तो आपल्याला नक्की दूर करता येईल, पण प्लीज त्यांना एकमेकांपासून दूर करू नका ना. तेवढ्यात स्टेपनी बोलतो, हो, कारण त्या दिवशी आशू आला होता, किती किती खुश होता तो, शिवानी पण त्याची किती काळजी घेतली होती. त्यावर सीताई बोलते, काय, हे कधी घडलं. तेव्हा बॅटरी बोलतो, परवा आम्ही त्यांना एकत्र आणायचा प्रयत्न करतो. त्यावर कीर्ती बोलते, म्हणजे हे सगळं तुम्ही केलं होतं. त्यावर संपदा बोलली की तुम्ही मध्ये मी पण येते. त्यावर सीताई बोलते, संपदा. त्यावर संपदा बोलते, काकू आणि भाऊ, आम्हाला फक्त त्यांना एकत्र आणायचं आहे, म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून हे सगळं केलं आहे. दोघांना एकत्र बघून आम्हाला खूप छान वाटतं. आम्हाला नाही, इनफॅक्ट सगळ्यांनाच खूप छान वाटतं. म्हणूनच आम्ही छोटं मोठं असं काही ना काहीतरी ट्राय करतो. आणि काकू, भाऊ, आमची मैत्री पण तर त्या दोघांमुळेच तर झाली आहे ना. आणि ते दोघंच वेगळे होणार, नॉट डन, हे चुकीचं आहे. तेवढ्यात रॉकी बोलतो की प्लीज त्या दोघांना एकमेकांपासून वेगळे करू नका. त्यांच्या वतीने आम्ही सगळ्यांना सॉरी बोलतो, सगळ्यांना रिक्वेस्ट करतो. त्यावर कीर्ती ओरडते, काय मूर्खपणा आहे हा, मुळात ना हे आमच्या घरातलं प्रकरण आहे. यात शिवाच्या घरचे सोडा, हे अख्खं संघर्ष नगरसुद्धा आमच्या दारात यायचं कारण नाही, कळलं. त्यावर बॅटरी बोलतो, ताई, शिवाने अख्ख्या वस्तीसाठी एवढं केलं आहे ना, त्यामुळे अख्खी वस्ती तुमच्याकडे रिक्वेस्ट करायला येईल. त्यावर कीर्ती बोलते, ही बास झाला हा तमाशा, निघायचा आता. त्यावर भाऊ कीर्तीला शांत करतात. त्यावर भाऊ सगळ्यांना शांत करतात आणि बसायला लावतात आणि बोलतात की एक लक्षात घ्या, तुम्हाला सर्वांना जेवढी शिवाची काळजी आहे ना, तेवढी मलाही आहे. एक सांगतो तुम्हाला, शिवा आणि आशू सध्या एका कठीण प्रसंगातून चालले आहेत. त्याचा थोडा त्रास होईल, पण तुम्ही काळजी करू नका. शिवा आणि आशू ते दोघं त्यांचं बघून घेतील. शिवाला काही त्रास होणार नाही, कारण मी त्यांच्या पाठीशी उभा आहे. पण तुम्ही हे सगळं करू नका, त्या दोघांना त्यांचं ते सॉल्व करू द्या. आणि शिवाला त्रास होणार नाही याची मला खात्री आहे, ठीक आहे. आणि इथून जाताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे शिवाचं घर आहे आणि या घरात शिवा परत येणारच, अशी भाऊ खात्री देतात. आणि बोलतात की या सगळ्यांसाठी काही चहा पाणी घेऊन या.
आणि बोलतात की तुम्ही सगळे धमाल मस्ती करताना छान दिसतात, याशी रडताना नाही. इकडे शिवाला गॅरेजवर कीर्तीचा फोन येतो. कीर्ती शिवाला बोलते, काय नाटकं लावलीस गं तू? नाही त्रास द्यायचा ठरवलास आहेस का? घरात राहून काय आणि बाहेर राहून काय त्रास देतेच आहे आम्हाला. आणि शिवाला बोलते, तुझी ती माकडे इथे घरी तूच पाठवलीस होतीस ना? काय आहे ते आशूने तुला सगळं क्लिअर सांगितलं आहे ना, मग कशाला पाठवलंस त्यांना इथे? तुझी ती पाना गॅन भीक मागायला आली होती आमच्या घरी. त्यावर शिवा चिडून बोलते, तुला काय वाटलं मी काही बोलत नाही याचा अर्थ असा नाही की तू वाटेल ते बोलशील माझ्या माणसांना. त्यावर कीर्ती बोलते, नीट बोलायचं हं माझ्याशी, आणि इतकाच पुळका आहे ना तर मग पाठवायचं नाही असं कोणाला पण माझ्या घरी. आणि झालं आहे ना, संपलं आहे ना सगळं, मग का हात जोडून भिका मागत होते? जर काही बोलायचंच असेल ना, स्वतः येऊन बोल ना इथे. का हिंमत नाही आहे तुझ्यात? आणि कीर्ती शिवाला वॉर्निंग देते की परत असं चुकूनही झालं नाही पाहिजे. त्यावर शिवा बोलते, ठीक आहे, नका काळजी करू तुम्ही, असं परत नाही होणार. आणि कीर्ती बोलते, आणि पुन्हा असं काही झालं ना तर पोलिसात तक्रार करेल हं मी, आणि फोन ठेवते. शिवा चिडून चंदनला आवाज देते आणि विचारते, चंदन पोरं कुठे आहेत आपली? त्यावर चंदनलाही काहीच माहीत नसतं. तो बोलतो की मला माहीत नाही आहे. त्यावर शिवा बोलते, खरं बोल. त्यावर चंदन बोलतो, अगं मला खरंच माहीत नाही. त्यावर शिवा बोलते, येऊ दे त्यांना, बघतेच मी. इकडे सीताई चिंतेत असते आणि कीर्तीला बोलते की आशूने आपल्यापासून हे का लपवलं हे समजतच नाही आहे मला. त्यावर कीर्ती बोलते, तूच सांग आई, का लपवलं असेल? म्हणजे त्या शिवाने आशूच्या डोक्यात काहीतरी भरवलंच असेल ना. आणि काय झालं, पुन्हा आशू गॅरेजमध्ये गेला आणि पुन्हा त्याला दुखापत झालीच ना, तरी सुद्धा ती शिवा परत परत तेच करते. त्यावर सीताई बोलते की काय करायचं कळत नाही आहे गं. त्यावर कीर्ती बोलते, कळत नाही म्हणजे आई बघ, मी आता ना तुझ्याशीच बोलते, कारण या घरात कोणाशी बोलून उपयोग नाही आहे. त्यावर कीर्ती बोलते, हे बघ आई, तू आशूला कन्व्हिन्स कर, त्याला तयार कर. एकदा जर तो तयार झाला ना तर सगळं काही व्यवस्थित होईल. नाहीतर ती शिवा पुन्हा आपल्या घरात येईल, तुला चालणार आहे? त्यावर सीताई बोलते, नाही, शिवा या घरात परत येणार नाही. त्यावर कीर्ती आईला सांगते की बघ, मग नीट ऐक, नेहाला महिन्याभरात लग्न करायला तयार कर. तिला तिच्या गुरुजींनी तसं सांगितले आणि नेहा खरंच खूप चांगली मुलगी आहे. आपल्या आशूला एवढी चांगली मुलगी पुन्हा मिळणार नाही आहे. आणि एकदा का त्या दोघांचं लग्न झालं ना तर शिवा नावाचं चॅप्टर कायमचं बंद. इकडे वस्तीत शिवा पाना गँगची वाट बघत असते. पाना गँग आल्यावर शिवा त्यांना विचारते की कुठे गेला होता. त्यावर पाना गँग तिला उडवाउडवीची उत्तरं देत असतात. त्यावर शिवा बोलते, तुम्ही खोटं बोलतात आणि माझ्याशीच. त्यावर ती पाना गँग बोलते की शिवा, तुला असं सॅड बघवत नव्हतं आम्हाला, त्यामुळे आम्ही रिक्वेस्ट करायला गेलो होतो आशूच्या घरी. त्यावर शिवा त्यांना समजवण्याचा प्रयत्न करते की तुम्हीच जर असं केलं तर मी काय करायचं. त्यावर चंदन पण बोलतो की शिवा बरोबर बोलते, की आपण तिच्यावर विश्वास ठेवायला तर हवा ना, ती काही बोलते तर ती काहीतरी तर तथ्य असेल. त्यावर शिवा बोलते की तुम्ही माझे सगळे सपोर्टर आहात, तुम्हीच असं केलं तर तुम्ही असे हात पसरून नाही, हात देऊन मला मदत केली पाहिजे. आणि सगळे एकत्र येतात. इकडे कीर्तीला दिव्याने वस्तीत बोलवलेलं असतं. दिव्या कीर्तीला बोलत असते की काय चाललं आहे तुझं, डबल डबल गेम नाही ना खेळत माझ्यासोबत. त्यावर कीर्ती बोलते की असं का बोलतेस. त्यावर दिव्या बोलते की काल असं अचानकच पूजेला शिवाला बोलवून घेतलं. त्यावर कीर्ती बोलते की मी नव्हतं बोलवलं, भाऊंनी तिला बोलवलं होतं आणि आम्हाला माहितीही नाही त्याबद्दल. तेथे कीर्तीचं आणि दिव्याचं शिवाला त्या घरात पुन्हा येऊ द्यायचंच नाही यावर डिस्कशन चालू असतं. तेवढ्यात तेथे चंदन कीर्तीला बघतो आणि दिव्याचं पण लक्ष अचानक चंदनकडे जातं. दिव्या लगेच नाटक करायला प्रयत्न करते आणि हात जोडून कीर्तीच्या पायाशी बसते आणि माझ्या बहिणीला वाचव, माझ्या बहिणीला तुमच्या घरात नका काढू, आणि रडायला लागते. तेवढ्यात चंदन तिथे येतो आणि दिव्या चंदनजवळ पण रडायला लागते. सांग ना चंदन यांना यांना माझ्या बहिणीला बाहेर काढायला नको ना लावू. असं करून ती रडायला लागते आणि चंदनला पण सांगते, तू पण हात जोड आणि तू पण दिव्याची माफी माग. त्यावर दिव्या बोलते, आता काही होणार नाही हं, तुझ्या बहिणीने स्वतःच्या कर्माने हे सर्व करून घेतले, तू काय याच्यासाठी माझ्याकडे मला बोलवलं होतंस. आणि असं बोलून कीर्ती तिथून निघून जाते. कीर्ती गेल्यावर चंदन दिव्याकडे बघायला लागतो. तेव्हा दिव्या बोलते की चंदन तूच सांग, मी काय करू अजून शिवाच्या सुखासाठी. त्यावर चंदन बोलतो की नाही, पण तू या बाईला का भेटली, तुला माहिती नाही कशी आहे. त्यावर दिव्या थोडीशी अडकळते आणि बोलते की हो, म्हणूनच पदर पसरत होती ना तिच्यासमोर. आणि बोलते की मला असं वाटतंय की तिने शिवाला घरातून बाहेर काढलं असेल.
म्हणून आपण तिला तयार केलं ना तर घरचे बाकीचे सगळे तयार होतील. पण नाही ऐकलं तिने आणि चालली गेली. चंदनला थोडा डाऊट येतो. दिव्या तिथून निघून जाते. त्यावर चंदन बोलतो, फक्त दिव्याने बोलवलं म्हणून कीर्ती वस्तीत तर येणार नाही. काहीतरी गडबड त्याच्या लक्षात येते. इकडे नेहा ऑफिसमध्ये आशूच्या केबिनमध्ये येते. मग आशू तिला लगेच जेवायला बसण्याची विनंती करतो. नेहा आशूसाठी आळूवडी आणि त्याची भाजी असं टिफिन घेऊन येते आणि ते दोघं बोलत बोलत जेवायला बसतात. इकडे शिवा आपल्या घरासाठी काही सामान घेऊन येते आणि तिला चंदन मदत करत असतो. तेवढ्यात दिव्या तिथे येते आणि चंदनला म्हणते की हे तू उचलून आणलंयस का? तेव्हा चंदन हो बोलतो. तेव्हा दिव्या चिडते आणि बोलते शिवाला की म्हणजे हे सगळं काही ठरलं आहे का? म्हणजे माझा नवरा तुझ्याकडे कामाला आहे तर तू त्याच्याकडनं असे काम करून घेणार आहेस का? आणि तिला ओरडायला लागते की नोकर वाटला तो. आधी घरातलं कामं आधी गॅरेजवर कामं करायला ठेवलं आणि आता घरातली ही कामं सांगतेस त्याला बोलतेस असं काही नाही आहे. त्यावर दिव्या बोलते की चंदन या घराचा जावई आहे ना आणि हेच मी केलं असतं तर तुमच्या लाडक्या जावाई आशूला अशी कामं सांगितली असती तर. त्यावर आई बोलते हे बघ दिव्या जावाई बापू आधीपासूनच मदत म्हणून कामं करायचे. त्यावर चंदनही बोलतो मी पण मदत म्हणूनच या पिशव्या उचलून आणल्या. त्यावर दिव्या चंदनवरच ओरडते. त्यावर दिव्या आईला बोलते की काय आई एक जावई श्रीमंत आहे म्हणून तो राजा आणि दुसरा काय गुलाम. त्यावर चंदन पण दिव्याला शांत होण्याचा सांगत असतो. त्यावर शिवा बोलते की ऐक दिव्या सॉरी माझंच चुकलं मी त्याला पिशव्या उचलायला नव्हतं द्यायला पाहिजे. त्यावर दिव्या बोलते आता माफी नको मागूस तू मुद्दाम केलं आहेस स्वतःचा संसार तर नाही सांभाळता येत आणि आता माझाही मोडणार आहेस आणि शिवावर ओरडायला लागते. तेवढ्यात वंदना दिव्यावर हात उचलते आणि तेच एपिसोड संपतो.